शुक्राचार्य महाराज या परीक्षितीला सांगतात, राजा आज भगवंताने विचार केला की आपण संदीपानी ऋषींकडे विद्या अर्जन करायला गेलं पाहिजे. आलं का लक्षामध्ये? म्हणून आज भगवान श्रीकृष्ण अवंतिका नगरी अर्थात उज्जैन मध्य प्रदेश मध्ये शिप्रा नदीच्या काठावर उज्जैन आहे. तुम्ही जर कधी गेले असताल बरीचशी मंडळी किंवा अजून जातात, त्या नदीचं नाव आहे शिप्रा. कोणती नदी आहे? शिप्रा नदीच्या काठावर उज्जैन हे तीर्थक्षेत्र आहे, पाहण्यासारखं आहे. आलं का लक्षामध्ये? ती उज्जैन विक्रमादित्याची राजधानी उज्जैन आहे. त्याच्यानंतर थोडस पलीकडे जर गेलं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवींची राजधानी म्हणजे उज्जैनच आहे. आणि ते मंदिर पण माझ्या अहिल्यादेवीनेच उभारलेलं आहे, बांधलेलं आहे, पाहण्यासारखं मंदिर आहे. आलं का लक्षामध्ये? उज्जैन असल, ओंकारेश्वर असल, आणि ओंकारेश्वरला तर नर्मदा माता आहे. हो, जो नर्मदा डॅम पाहण्यासारखा आहे. आलं का लक्षामध्ये? एका काठावर ओंकारेश्वर भगवान आहे आणि दुसऱ्या काठावर मुमलेश्वर आहे. ज्या मुमलेश्वराची स्थापना रावणाने केली. आलं का लक्षामध्ये? अशा नर्मदेच्या काठावर हे तीर्थक्षेत्र. आणि तुम्ही आम्ही दर्शन घेतलं मामा काल. हो, वैद्यनाथाचं भगवान वैद्यनाथ परळीमध्ये निवास आहे. मी का बोला? अवंतिका नगरी, त्या अवंतिका नगरीमध्ये महाज्ञानी, महान ज्ञानी, महापुरुष अर्थात काय झालं? अवंतिका संदीपानींच्या आश्रमामध्ये आज भगवान येतात. आलं का लक्षामध्ये? संदीपानी ऋषींची धर्मपत्नी आणि संदीपानींच्या आनंदाला पारावार नाही. निमित्त आहे की जीवनामध्ये गुरुचं विशेष महत्व आहे. वंदे महापुरुष ते चरणारविंदम. भगवंताने नमस्कार केला. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. जीवनामध्ये गुरु अत्यंत महत्वाचा आहे. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन अनुभव नाही तुझा. आलं का लक्षामध्ये? माझ्या ज्ञानोबारांना विचारा, ज्ञानोबाराय बोलले एक ध्यानात घ्या. गुरु, श्री गुरु, सद्गुरु आणि जगद्गुरु हे 4 शब्द आहेत. किती शब्द आहेत? 4. गुरु, श्री गुरु, सद्गुरु आणि जगद्गुरु. गुरुची ताकद, गुरुचं महत्व किती आहे, महाभारताचा दृष्टांत तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बोलू नका म्हणा, जे बोलायचं पलीकडे बोला. महाभारतामध्ये द्रोणाचार्याकडे पांडवांनी विद्या अर्जन केली, धनुर्विद्या. कौरवांनी विद्या अर्जन केली. जेव्हा हे शिक्षण कालामध्ये होते तेव्हा द्रोणाचार्याकडे एकलव्य नावाचा भिल्लाचा पोरगा आला. त्याचं नाव आहे की आपणही आपल्या जीवनामध्ये श्री गुरु केले पाहिजे. मला द्रोणाचार्यांना वाटलं की आपण याला विद्या दिली पाहिजे. परंतु कौरवांनी सांगितलं तुम्ही आमचे गुरु, आमचे कुलगुरु, तुम्ही यांना विद्या शिकवणार, जमणार नाही. शेवटी एकलव्य परत गेला. परंतु आपल्या गुरुवर अपार निष्ठा, अपार श्रद्धा. अरण्यामध्ये एक पर्णकुटी बांधली
आणि द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा बनवला कोण? एकलव्याने. आणि तो एकलव्य रोज उठायचा, त्या मातीच्या पुतळ्याला नमस्कार करायचा, समोर बसायचा, हे गुरु महाराज, मातीच्या पुतळ्यासोबत बोलायचा, संवाद, बोला मी आता बाण कसा मारू, कसा धरू, तो स्वतःच बोलायचा, स्वतःच मारायचा. परंतु निष्ठा एवढी होती मात्र त्याचा परिणाम तो धनुर्विद्येमध्ये एवढा पारंगत झाला, त्याचं अनुसंधान चालू आहे. आणि एक दिवस अरण्यामध्ये, जंगलामध्ये एक कुत्रा भुंकायला लागला. त्या भुंकण्यामुळे त्याचं ते अनुसंधान तुटू लागलं. त्याने इकडे तिकडे पाहिलं तर लांबून येणारा एक कुत्रा दिसला. त्यानं काहीच केलं नाही महाराज. असे काही बाण मारले की त्या कुत्र्याचं भुंकणं थांबलं, परंतु तोंडातून, जिभेतून रक्त काही बाहेर आलं नाही. शेवटी तो कुत्रा परत गेला कोणाकडे? द्रोणाचार्याकडे. पांडवांनी हे दृश्य पाहिलं, द्रोणाचार्यांनी पाहिलं. असा कोण धनुर्धारी असेल की ज्याने बाण तर मारले, रक्त नाही आणि कुत्रा भुंकत पण नाही. म्हणून माग घेत घेत अरण्यामध्ये जेव्हा हे सर्वजण आले, तेव्हा पाहिलं की त्या अरण्यामध्ये पर्णकुटीच्या समोर एका मातीच्या पुतळ्यासमोर बसून हा एकलव्य संवाद करतो. हे गुरु महाराज बोला, मी बाण कसा मारू? द्रोणाचार्यांनी आवाज दिला, अरे तू कोण आहे? त्यावेळेस तो एकलव्य बोलला, गुरु महाराज मी तुमचा परम शिष्य. आलं का लक्षामध्ये? माझा शिष्य. महाराज कौरव पांडव बोलायला लागले द्रोणाचार्यांना, तुम्ही आमचे कुलगुरु आणि आम्हाला विद्या, ही विद्या शिकवली नाही, याला कोण्या वेळामध्ये, कोणत्या तासामध्ये तुम्ही विद्या शिकवली? हा, द्रोणाचार्य म्हटले मी तर याला विद्या शिकवली नाही. एकलव्य बोलला, नाही ना गुरु महाराज, तुम्ही तर मला ही विद्या दिली. आता काय करावं? शेवटी द्रोणाचार्य बोलले, मी तुझा गुरु आहे ना, मग गुरु दक्षिणा नको? ते म्हटलं जे हवंय ते माग. आणि महाराज शेवटी द्रोणाचार्यांनी त्याच्या हाताचा अंगठा मागितला. आलं का लक्षामध्ये? त्यानं क्षणाचाही विलंब न करता आपल्या हाताचा अंगठा गुरुचरणांच्या चरणावर समर्पित केला. मी का बोला? जीवनामध्ये गुरु आणि गुरुवर असलेली निष्ठा, त्याचा परिणाम. तेने गोळी जगती एक वध केली. ज्ञानोबराय बोलतात, मातीचा पुतळा करून त्या एकलव्याने आपली गुरुभक्ती अर्थात जगविख्यात तेने कोळीये त्रिजगती एकवद केली किंवा ख्याती केली. ज्ञानोबरायांचे शब्द आहेत. म्हणून जीवनामध्ये गुरु पाहिजे. आपण दत्तात्रेयांचे 24 गुरु हे थोडस त्या दिवशी आम्ही बोलून गेलो होतो. जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु केला मी जाण. गुरु सियाले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसी. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात बर का, श्री गुरुची नावे माती, श्री गुरुचे नावे माते. डोंगरी जयापासी होती, तेनी कोळी त्रिजगती ख्याती केली. गुरुच्या नावाची केवळ माती ज्याच्यापाशी होती, तो आजही 5000 वर्ष होऊन गेले त्याचं नाव निष्ठेच्या संदर्भामध्ये घेतलं जातं. असा गुरुचा महिमा अलौकिक आहे. ज्ञानोबराय बोलतात, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कंता काही भीक मागी, मनाची आजोगी सिद्धी पावी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरु कृपे. म्हणून जीवनामध्ये गुरूंची कृपा अत्यंत महत्वाची आहे. गुरु, श्री गुरु, सद्गुरु, जगद्गुरु. पुन्हा कधी योग आला तर आपण याच्यावर विस्ताराने कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये बोलू. तुर्तास एवढा विषय आपल्याला आला का लक्षामध्ये? आज भगवान श्रीकृष्ण
सांदीपानी ऋषींकडे विद्या अर्जन करण्यासाठी आलेले आहेत आणि जो स्वतःच या महाराज येऊ द्या महाराज रामकृष्ण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण कृष्ण कृष्ण भगवान के जय. आपलं परम भाग्य आहे हरिभक्ती परायण आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान सर्वांचं गुरुघर अर्घ लक्षामध्ये भागवताचार्य गुरुवर्य विठ्ठल महाराज उकळीकर दादांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विषय आपला तोच चालू आहे. आपल्या परिसरामध्ये श्री गुरु सोपान काका महाराज यांच्या माध्यमातून या घरात या डोंगर दऱ्यामध्ये परमार्थाचं बीजारोपण केलं. श्री संत जगमित्र नागा महाराजांच्या समाधीचं जीर्णोद्धार मंदिराचा जीर्णोद्धार समाधी शोधण्याचं काम या घरानं केलं. श्री गुरु केदारी महाराज तोच वारसा पुढं श्री गुरु सोपान काका महाराजांच्या माध्यमातून या मराठवाड्यामध्ये अर्थात परळी पंचक्रोशी गंगाखेड असल वरचा काही भाग असल या भागामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार काकांनी केला. तोच वारसा पुढं महाराजांच्या माध्यमातून आजही चालू आहे. हे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आणि गुरुघर आहे. आलं लक्षामध्ये ज्ञानोबा बोलता ही शरीरची माती मिळवीन ते क्षिती जेत श्री गुरु चरण ठार. असं महाराज आता ते गुरु आहेत ज्ञानवृत्त आहेत तपोवृत्त आहेत वयाने वृत्त आहेत परंतु एक आपल्या परिवारातील एक तरुण युवा कथाकार कीर्तनकार आपलाच पोऱ्या कथा कीर्तन करतो. तो कसा बोलतो कसा चालतो हे पाहण्यासाठी नाही ते कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आलेले. तर टाळी वाजून महाराजांचं सर्वांनी स्वागत करायचं. आलं का लक्षामध्ये. आणि मी त्यांच्याविषयी दोनच ओळ्या बोलील. ज्ञानोबराय बोलले ना तरी बालक बोबडा बोली ना तरी बालक बोबडा बोले कावा कुडा विचुका पाऊली हे चोज करोनी माऊली घे जीवी. या ज्ञान ते निश्चित गोड मानतील
बर का, महाराज या ठिकाणी आलेले आपलं परम भाग्य आहे. बर ज्ञानोबा बोलली, ज्ञान देव म्हणे तरलो तरलो, आता उधरलो गुरु कृपे. जीवनामध्ये गुरुचं अनन्य साधारण महत्व आहे. यदु अवधूत संवादामध्ये आपण पाहिलं, गुरु दादा मी बोललो, गुरु, श्री गुरु, सद्गुरु आणि जगद्गुरु हे 4 प्रकार आम्ही केले होते. आमचं बरंच व्याख्यान झालं, तुम्ही आले तोपर्यंत बर का. श्री गुरु, गुरु जो अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातो त्याला गुरु म्हटलेला आहे. श्री गुरु आपल्याकडे असलेलं ऐश्वर्य आपल्या शिष्यांना देतो त्याला श्री गुरु म्हटलेला आहे. सद्गुरु जो सत्नाम परमात्म्याची प्राप्ती करून देतो, भेट घालून देतो त्याला सद्गुरु म्हटलेला आहे. आणि शेवटी जगद्गुरु, कृष्णम वंदे जगद्गुरु. अलग लक्षामध्ये भगवत पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्य, जगद्गुरु तुकोबाराय, अशी ही परंपरा श्री गुरूंची आहे. आज स्वतः भगवान देखील संदीपानी ऋषींना आपलं गुरु करून घेतलेलं आहे. म्हणून जीवनामध्ये गुरुचं विशेष महत्व आहे. यदु अवधूत संवादामध्ये आपण बोललेलो आहोत, जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु केला मी जाण, गुरु सियाले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसी. संदीपानी ऋषीकडे भगवान आले महाराज. तर हा भगवान तर काय महाराज, स्वयंभू भगवान आहे. आलं का लक्षामध्ये? स्वयंभू, ज्याच्या गोहण्यातून वेदाचं प्रागट्य आहे, तो काही अज्ञानी असेल? वेद ज्याच्या घोरण्यातून श्वासातून बाहेर पडले, असा ससोम वेद असणारा परमात्मा. आलं का लक्षामध्ये? भगवंताने 6 प्रकारच्या विद्या, 64 कला आदी शिक्षण घेऊन शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात, राजन ऐक, सर्वशम धनुर्वेदम धर्मान न्याय तथा यथा. सर्वशम धनुर्वेदम, सर्व विद्या, धनुर्वेद, धर्म, न्याय, नीती, शास्त्र या सगळ्यांचं ज्ञान संपादन केलं. आणि त्याच आश्रमामध्ये भगवान श्रीकृष्णाचा भेट पण झाली सुदामा सोबत. सुदामा भगवंताचे मित्र आहेत, सखा आहेत. उद्धव भगवंताचे मित्र आहेत, सखा आहेत. आणि शेवटी भगवान सांदीपानी ऋषींच्या आश्रमातून, अवंतिका नगरीतून दर्शन करून परत स्वगृह निघण्यासाठी तयार झालेले आहेत. गुरु महाराजांचं दर्शन केलं आणि भगवान बोलतात, गुरु दक्षिणा. आलं का लक्षामध्ये? श्री गुरूंना दक्षिणा दिली पाहिजे. हो, या ठिकाणी 4 महिने 6 महिने राहून काहीतरी गुरु दक्षिणा. सांदीपानी ऋषी म्हटले, मला काही नको. अरे तू माझा शिष्य झाला, ही सर्वात मोठी गुरुदक्षिणा आहे. यावं चंद्र दिवा करू, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भगवान श्रीकृष्णाचा गुरु म्हणून माझं नाव लोक घेतील. याच्यापेक्षा मला अजून दुसरी दक्षिणा कोणती हवी? परंतु कृष्णा, अरे तुझी गुरुमाता नेहमी दुःखी असते, कष्टी असते, तिला काही हवं असलं तर विचार. म्हणून भगवान गुरुमातेकडे येतात. महाराज नमस्कार करतात, आई तुम्ही आम्हाला सांभाळलं, मुलाप्रमाणे हो जेवू घातलं, सगळी काळजी घेतली, आम्ही आज जात आहोत, तुम्हाला काही हवं आहे का? महाराज गुरुमातेच्या डोळ्यातून आसूच्या धारा आहे. ती म्हणते, कृष्णा अरे तुम्ही जाणार, तुम्हाला पाहून मी माझे जीवन व्यतीत करीत होते,
तुमच्यामध्ये मी माझ्या स्वतःच्या पोराला पाहत होते, माझ्या मुलाला पाहत होते. हो, आणि आज तुम्ही पण जाणार, म्हणजे मी पुनश्च दुःखाच्या सागरामध्ये हो बुडून जाणार असं. तेव्हा महाराज काय हवं मला, काय नको. अरे द्यायचं असेल तर तुझाच गुरु बंधू जो त्याचा मृत्यू झालेला आहे, बघ तेवढं जमलं तर. मला करतो अकर्तो मान्यता करतो असणारा परमात्मा आहे, त्याला काय शक्य नाही. घडीमोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता, भवदुःख कोण वारी तुझं वाचून चिंता. ज्ञानोबा बोलतात, गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणं सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीज मोप्यम. असा तो परमात्मा क्षणाचाही विलंब न करता समुद्राच्या काठावर भगवान गेले आणि समुद्राच्या रसातळाला असलेला गुरुपुत्र गुरुमातेच्या ओठीमध्ये आणून टाकला भगवंताने. हो, नमस्कार केला आणि पुढे भगवान श्रीकृष्ण पुनश्च मथुरेमध्ये येतात. मथुरेचा कारभार भगवंताने प्रारंभ केलेला आहे. इकडे पाहता पाहता मथुरेवर जरासंधाने महाराज आक्रमण केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल जरासंधाने का आक्रमण केलं? आता जरासंधाने का आक्रमण केलं याचं उत्तर आहे, कंस हा जरासंधाचा जावई. आता जावयाचा वध भगवंताने केला, मग सासरा गप बसणार आहे. म्हणून सर्व तयारीने जरासंधाने मथुरेवर आक्रमण केलं. एक वेळच 17 वेळस घनघोर युद्ध जरासंधाने भगवंतामध्ये 17 वेळस. आणि त्याच कालखंडामध्ये भगवंताने विश्वकर्म्याला सांगितलं, तुम्ही समुद्राच्या काठावर द्वारकेची रचना करा. अर्थात सुंदर धाम द्वारका निर्माण केलेली विश्वकर्म्याने. बराचसा कथा भाग आहे. 18व्या वेळेस जरासंध आणि कालयवन या दोघांनी मिळून महाभारतामध्ये 18 अक्षोणी सैन्य होतं. जरासंध आणि कालयवनाने 23 अक्षोणी सैन्य एकत्रित केलं 18व्या वेळेस आणि मथुरेवर आक्रमण केलं. भगवंताला कळलं की पुनश्च जरासंध कालयवनाला घेऊन आपल्यावर चालून आलेला आहे. म्हणून भगवंतानी मैदान सोडलं अलग लक्षामध्ये आणि भगवान त्या रणांगणातून पळायला प्रारंभ केला. भगवंतानी बाजूलाच असणारे एक बडा मोठा पर्वत, ज्या पर्वतावर गुहेमध्ये मुचकुंद नावाचे स्वामी निद्रिस्त आहेत, त्या गुहेमध्ये भगवान गेले. आणि गेल्याच्या नंतर भगवंतानी आपल्या अंगावर असलेला पितांबर मुचकुंद स्वामीच्या अंगावर टाकला आणि थोडस बाजूला पडद्याआड भगवान थांबलेले आहेत, लपलेले आहेत. पाहता पाहता हा कालयवन पाठीमागे त्या गुहेमध्ये येतो, तर समोरच मुचकुंद स्वामी झोपलेले आहेत, पितांबर अंगावर आहे. कालयवनाला वाटलं भगवानच झोपलेले आहे, म्हणून कालयवनाने जोरात लाथ मारली. अरे कुठं पळून जातो आणि या गुहेत येऊन लपतो का? माझी आणि तुझी गाठ आहे म्हणून जोराची लाथ मारली. त्या लाथेच्या आघातामुळे मुचकुंद स्वामी जागे झाले आणि त्यांना वरदान असं होतं, ज्यांच्यावर ते दृष्टिक्षेप करतील समोरचा भस्म होऊन जाईल. मुचकुंद स्वामींनी सहज दृष्टिक्षेप केला कालयवनावर. कालयवन जागेवर भस्म झाला. नंतर भगवान समोर आले आणि मग मात्र मुचकुंद स्वामीला भगवंतांनी दर्शन दिलं. मुचकुंद स्वामींना कळालं की आता हे द्वापार युग आहे. त्रेता युगामध्ये निद्रित झालेले मुचकुंद स्वामी भगवंताचं दर्शन झालं. ही पण गोड आणि सुंदर अशी कथा राजा परीक्षितीला शुक्राचार्य महाराज सांगतात. आपला आजचा मुख्य विषय
6व्या दिवसाचा आहे. आपल्याला पुढं थोडस जायचंय आणि कथे कितीही जरी सांगितले, आपण कितीही जरी बोललो तर कमी आहे. आमच्याकडे संख्या कमी आहे, परंतु कथा आमची अशी जोरात चालू आहे. आलं का लक्षामध्ये? आनंदाला पारावार नाही. आणि ही आमची कथा म्हणजे स्वांत सुखा आहे. इथं कोणीच म्हणणार नाही वेळ झाले सोडा, थांबा, काही नाही, यांना कुठं जायचं नाही. आणि आता मी पण आज मुक्कामीच आलेलो आहे, त्याच्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही. आपण काही क्षण एक मध्यंतर थोडस घेणार आहे, कारण पुढे भगवंताचं विहव कार्य आपल्याला पाहायचंय. आजचा दिवस तसा धावपळीचाच आहे, म्हणून आपल्याला थोडस आपली व्यवस्था तिकडे करा. सर्वांसाठी एकदा भजन करू. चला. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी नाथ नारायण. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण. जय हो. राजा राम 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 सीता राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता
सीताराम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राजा राम 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 सीताराम राम जय हो राजा राम 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 सीताराम राम राजा राम 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 सीताराम राम राजा राम 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 सीताराम राम गोपाल कृष्ण भगवान के 2 मिनिटाचं मध्यंतर आहे. दादा महाराज